तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. हे येणार नवीन वर्ष आहे ना, ते तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप जास्त सुख समृद्धीचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. गुढीपाडवा म्हणजे काय होतं, इथून मराठी सणांची सुरुवात होते. 3 मुहूर्तांपैकी एक असणारा हा गुढीपाडवा महिलांसाठी किंवा बायकांसाठी खूप जास्त उत्साहाचा सण मानला जातो. सगळ्यांना खूप छान छान साड्या घालायच्या असतात, खूप सुंदर सुंदर दिसायचं असतं. आपला पारंपरिक महाराष्ट्रीयन किंवा मराठी लुक त्यांना तयार करायचा असतो, छान छान सुंदर मेकअप करायचा असतो. पण एखादी गोष्ट मिस होऊन जाते, एखादी मेकअपची स्टेप माहिती नसते किंवा ती मिस होते. मग अशा टाईमला अगदी सोपा आणि खूप कमी टाईममध्ये आणि कमी प्रोडक्टमध्ये तुम्ही कसा मेकअप करणार तेच मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. मी जो हा लुक तयार केलेला आहे, अगदी महाराष्ट्रीयन ज्वेलरी असेल, मग ते आपल्या छान छान अशा मोत्याच्या आणि छान हिरव्या बांगड्या असतील किंवा नथ असेल, आणि ऑफकोर्स मेकअपचा व्हिडिओ आहे. सगळ्यात मेन म्हणजे आपल्या इथं मेकअप आहे. सो तुम्ही ज्वेलरी कशी स्टाईल करू शकता, त्याचबरोबर तुम्ही मेकअप अगदी सिम्पल वेने कसा करू शकता तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. सो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा. मेकअप करायच्या अगोदर तुम्हाला नेहमीच पहिलं आपलं चेहरा छान असा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं स्किन केअर रुटीन जे पण असतं रेग्युलर ते करायचं आहे. जेवढं तुमचं स्किन केअर चांगलं असेल तेवढा तुमचा मेकअप सुंदर दिसायला मदत होते. तर बघा, इथे मी सगळ्यात पहिलं टोनर अप्लाय केला आहे. माझी ड्राय स्किन आहे खूप जास्त, त्याच्यामुळे मी स्किन केअर नेहमीच खूप चांगलं करते. टोनर नंतर इथे मी लॅक्मेचं मॉइश्चरायझर लावलेलं आहे आणि त्याच्यानंतर सनस्क्रीम लावलेले आहे. बायोटिकची खूप छान सनस्क्रीम आहे, अजिबात व्हाईट कास्ट वगैरे देत नाही. आणि लॅक्मेचं जे लोशन आहे ते सुद्धा खूप छान आहे. तुमचं फेस मॉइश्चरायझर जे पण तुम्ही वापरत असाल ते तुम्ही यूज करू शकता. बघा, छान तुमची स्किन जेव्हा हायड्रेट असते ना, तेव्हा तुमचा मेकअप किंवा तुमचा जो बेस आहे ना, तो सुद्धा खूप छान बसतो. तर आता मेकअपची सगळ्यात पहिली स्टेप असते ती म्हणजे प्रायमर. आता प्रायमर काय असतं, तुमचा मेकअप आणि स्किन याच्यामध्ये एक बॅरियरचं काम करतं. तुमचे जे पोर्स वगैरे असतात ना ओपन, त्याच्यामध्ये मेकअप जाऊ देत नाही किंवा मेकअप किती जरी केलं तरी कलर असतो आणि तो आपल्या स्किनमध्ये जायला नको. त्याच्यामुळे प्रायमर लावणं गरजेचं असतं. बघा, त्याच्यानंतर इथे मी फाउंडेशन घेतलं आहे फिटमीचं. त्यातला माझा शेड 220 आहे. तुमचा जो शेड असेल तो घ्यायचा आहे. तुमच्यापेक्षा लाईट शेडचं फाउंडेशन वापरायचं नाही. फाउंडेशन हे तुमच्या स्किन कलरचंच असावं. त्याच्यानंतर ओल्या ब्युटी ब्लेंडरने छान असं ब्लेंड करून घ्यायचं आहे. फाउंडेशनला जेवढा जास्त टाईम द्याल तेवढा चांगला तुमचा बेस होतो. फाउंडेशन ब्लेंड झाल्यानंतर तुम्ही इथे कन्सिलर करायचं आहे. जिथे-जिथे तुम्हाला हाय पॉईंट आहे, म्हणजे डार्क सर्कल वगैरे असतात किंवा नोज च्या इथे शेंड्यावरती वगैरे, नाकाच्या डोळ्यांच्या कडेने वगैरे तुम्हाला छान असं सगळीकडे कन्सिलर लावून घ्यायचं आहे. कन्सिलर हे तुमच्या स्किनपेक्षा एक टोन थोडंसं लाईट शेडचं असतं आणि छान ब्लेंड करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर सगळा आपला बेस हा तुम्हाला कॉम्पॅक्ट पावडरच्या साहाय्याने सेट करून घ्यायचा आहे. कॉम्पॅक्ट पावडर लावल्याने काय होतं, तुमचं कन्सिलर, तुमचं फाउंडेशन व्यवस्थित सेट व्हायला मदत होते. तर बघा, हे एकच पॅलेट आहे ज्याच्यात सगळं आय शॅडो आहेत, कॉन्टोरिंगचे कलर आहेत, हायलायटर आहे, ब्लश आहे. हे जे आय शॅडोचं पॅलेट आहे ना, ते मी स्टोअरमधून घेतलं आणि हे मला एवढं जास्त हेल्पफुल बनलेलं आहे ना, मागचे 3-4 वर्ष झाले मी एकच हे पॅलेट यूज करत आहे. याच्यातलं बघा, सगळ्यात जो डार्क कलर आहे ना, ब्राऊन कलर, त्याने मी छान असं नोज कॉन्टोर करत आहे. बाकी चेहऱ्याला मला एवढी गरज पडत नाही कॉन्टोरिंगची. जर तुम्हाला थोडंसं तुमचा चेहरा असा गुब्बू असेल किंवा थोडंसं तुम्ही गोलूमोलू असाल ना, तर थोडीशी कॉन्टोरिंगची गरज पडते. थोडेसे तुमच्या चेहऱ्याला फीचर्स दिसायला हेल्प होते. जसं की तुमची जॉलाईन वगैरे शार्प दिसते जेव्हा तुम्ही कॉन्टोरिंग करता. तुमचं नाक वगैरे सरळ दिसायला हेल्प होते. तर आता त्याच्यानंतर आपण कॉन्टोरिंग झाल्यानंतर आपण बघा, याच्यातले सगळे शेड वापरून आय मेकअप, ब्लश वगैरे सगळं एकाच पॅलेटमध्ये आहे. तर आता आपण इथे ब्लश लावून घेऊयात. ब्लशसुद्धा तुम्हाला खूप म्हणजे हलकं-हलकं लावायचं आहे. खूप जास्त लाल-लाल किंवा असं दिसेल असं नाही करायचं आहे. एकदम सिंपल आणि नॅचरल लूक ठेवत आहोत. तुम्ही बघत आहात की कुठलाच प्रोडक्ट तुम्हाला जास्त अप्लाय करायचा नाही आहे. कमीत कमी प्रोडक्ट जास्त टाईम देऊन ब्लेंड करून तुम्हाला ते अप्लाय करायचं. त्याच्यानंतर आपण मार्सचं इथे आयब्रोचं जे पॅलेट आहे ना, ते घेतलेलं आहे. जर तुम्ही बिगिनर्स असाल तर तुमच्यासाठी म्हणजे आयब्रो पेन्सिलच्या ऐवजी असं जे पावडर फॉर्ममध्ये आयशॅडो असतात ना, ते वापरलेलं कधी पण जास्त हेल्पफुल ठरेल. त्याच्यात बघा, छान छोटासा ब्रश आणि पुलीसुद्धा येते, ज्याने की तुम्ही तुमच्या आयब्रो कोम्ब करू शकता. त्याचबरोबर छान असं त्याला कलर वगैरे सुद्धा करू शकता. आणि तुम्ही बघू शकता कलर केल्यानंतर तुमचे आयब्रो किती डिफाईन आणि एकदम छान दिसतात. आता त्याच्यानंतर आपली पुढे आपण
आय शॅडो पॅलेटमधून बघा, त्याच सेम पॅलेटमधून आपण एक पिंक कलर घेतलेला आहे आणि तो तुमच्या फक्त डोळ्याचे जे बाहेरचे कॉर्नर आहेत ना, म्हणजे आउटर कॉर्नरला लावत आहे. आणि आतल्या साईडला थोडासा त्यातला जो लाईट कलर आहे ना, म्हणजे एकदम पांढऱ्या शेडमध्ये तो लावत आहे बघा. एकदम थोडंसं म्हणजे डार्क टू असं लाईट शेडकडे जात आहे, असे आपण आयब्रो दाखवत आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यातलाच एक लाईट शिमर शेड आहे ना, तो तुमच्या टॉप म्हणजे डोळ्यांचे जे आय बॉल असतात ना आपल्या, म्हणजे डोळ्याचा मधला भाग, त्याच्यावरती अप्लाय करायचं. आणि अजून एक ग्लिटरवाला शेड घेऊन मी आपले डोळ्याचे जे कॉर्नर असतात ना तिथे लावत आहे. त्याच्यानंतर बघा, काजळ लावून घ्यायचं आहे. आता इथे आपण आयलायनर लावणार नाही, त्याच्यामुळे दोन्ही साईडला तुमच्या डोळ्यांच्या खालच्या आणि वरच्या साईडला तुम्ही काजळ लावून घ्यायचं आहे. ते एकदम छोटावाला ब्रश असतो ना, त्याच्या साह्याने तुम्हाला छान असं थोडंसं स्प्रेड करून घ्यायचं आहे. खूप जास्त नाही, फक्त थोडंसं असं पुसट पुसट असं. हा जो स्मोकी आईजसारखा जो लुक होतो ना, तो खूप सुंदर दिसतो बघा. छान असं सगळं तुमचं काजळ स्प्रेड करून झाल्यानंतर खालची साईड आहे ना आपली डोळ्याची, तिथे थोडासा ब्राऊन शेड घेऊन परत तिथे तुम्हाला डोळ्याच्या खाली लावायचा आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी येतो तो म्हणजे मस्कारा. पूर्ण आय मेकअप झाल्यानंतरच तुम्हाला मस्कारा लावायचा आहे. इथे मी ब्लू हेवनचा मस्कारा लावलेला आहे. आणि मस्काराचे तुम्हाला 2-3 कोट लावायचे आहे, म्हणजे तुम्हाला फेक आयलॅशेसची गरज पडत नाही. तर सेम तुम्हाला आय मेकअप तुम्हाला दुसऱ्या डोळ्याचा सुद्धा करायचा आहे. तर मी इथे व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड दाखवत आहे, पूर्ण दाखवायला गेलं तर टाईम लागेल. सो त्याच्यामुळे आता बघा, आपले दोन्ही डोळ्यांचा मेकअप किती सुंदर झालेला आहे, अगदी लाईट मेकअप झालेला आहे. आता त्याच्यानंतर आपण इथे हायलायटर लावणार आहोत बघा. त्या सेम पॅलेटमधून आपण हायलायटर घेतलेला आहे. आपल्या गालांवरती किंवा नाकावर जिथे जिथे आपल्या चेहऱ्याचे हाय पॉईंट असतात ना, किंवा जे लाईट पडल्यानंतर थोडेसे हायलाईट होतात, तिथे तिथे आपण हायलायटर लावणार आहोत. जसे की आपले डोळ्याचे वरचे कॉर्नर म्हणजे आयब्रोचे जे बोन असतात ना ते, त्याच्यानंतर गालाच्या वरती, नाकावर, थोडंसं फोरहेडवरती आणि लिप्सच्या वरती. त्याच्यानंतर इथे आपण कलर सेन्सची लिपस्टिक आहे ना ती वापरत आहे. खूप सुंदर लिपस्टिक आहे, लिक्विड फॉर्ममध्ये आहे, लाँग लास्टिंग आहे. एवढं छान टेक्स्चर आहे ना त्याचं, आणि शेडसुद्धा खूप सुंदर आहे. एकदम तुमच्या मेकअपला सूट होतो असा, अगदी म्हणजे फंक्शनल किंवा एकदम सणावाराचा मेकअप झाल्यानंतर जो लिपस्टिक लावल्यानंतर तुमच्या मेकअपला लुक येतो ना, तो खरंच खूप सुंदर आहे बघा. आणि मेकअप पूर्ण झाल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतो. तर आता बघा, आपल्या लुकला कंप्लीट करण्यासाठी आपण इथे थोडीशी ज्वेलरी घालू. आता हे जे चोकर घालत आहे ना ते ॲक्च्युली बाजूबंद आहे, तर आपले हे जुगाडू चोकर इथे आपण घातलेलं आहे. आता चोकर गळ्याला चिटकून आहे, तर मंगळसूत्र आपण लॉंग घातलेलं आहे. ऑफकोर्स पाडवा आहे, तर नथीशिवाय कसं चालणार. हिरव्या बांगड्यामध्ये एक छान अशी मोत्याची बांगडी, थोडी छोटीशी एक अंगठी, आणि आपला हा लुक बघा अगदी कंप्लीट झालेला आहे. आता त्याच्यानंतर हेअरस्टाईलसुद्धा करायची असते. अशाच बन हेअरस्टाईल किंवा ओपन हेअरस्टाईलचा अजून एक व्हिडिओ पुढच्या तुम्हाला 2 दिवसात नक्कीच बघायला भेटेल. सो तो व्हिडिओसुद्धा बघा. आणि थोडीशी एक्स्ट्रा लाईट लावल्यानंतर हा मेकअप आपला असा दिसतो. सो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगू शकता. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. तुम्हाला जर अशाच व्हिडिओमध्ये इंटरेस्ट असेल, म्हणजे हेअर केअर, स्किन केअर, मेकअप, फॅशन अशा रिलेटेड मी व्हिडिओ बनवत असते. चला तर मग भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत बाय.